कोल्हापुरातील इतिहास संशोधक डॉक्टर इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे आणि राजमाता जिजाऊ यांचा एकेरी उल्लेख करत अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर सावंत यांनी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकर याला अंतरिम जामीन मंजूर केलाय. दरम्यान कोरटकर यांच्या विरोधात नागपूरमध्येही गुन्हा दाखल झालाय. कोरटकर याला न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवभक्त संघटना आणि इंडिया आघाडीच्या वतीनं बैठक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोरटकर याला अटक करूनच कोल्हापुरात यावं, अन्यथा फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आज फडणवीस यांच्या दौऱ्याच्या दरम्यान करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पहाटेपासूनच शिवभक्त संघटनांचे पदाधिकारी आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी पहाटे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार, हर्षल सुर्वे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव संजय पोवार वाईकर, संजय पटकारे, मराठा महासंघाचे शशिकांत पाटील, अवधूत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलदार मुजावर, प्राध्यापक सुभाष जाधव, प्रवीण पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार कोरटकर सारख्या प्रवृत्तीचं समर्थन करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केलाय. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्या माणसाला तुम्ही चिल्लर म्हणता त्या माणसाला तुम्ही कोल्हापुरात येत असताना तुम्ही अटक करत नाहीये. सरकारमधनं हायकोर्टमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतो अशा पद्धतीची त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की जो निर्णय इथं जामीनचा झालाय त्या निर्णयाला आम्ही हायकोर्टमध्ये अपीलमध्ये जातो. तरीही त्यावेळेला सर्व आमदारांनी त्याला प्रश्न विचारला की ज्या वेळेला त्यांना हजर केलं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या वतीने सरकारी वकिलांच्या वतीनं आपण प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही. यामध्ये कोरटकर, सोलापूर या सर्वांना एक प्रकारची क्लीन चिट द्यायची, त्याला मदत करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जे अवमान करतात त्या अवमानांच्या बद्दल या सरकारचं समर्थन आहे असं आमचं मत आहे. प्रमुख नेत्यांची धरपकड सुरू केल्यानंतर जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या आवारात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.